नमस्कार. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. मी राजेंद्र पंडित. पाहूया एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2024-25 या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिलांचं पालिकेकडून टप्प्याटप्प्यानं वाटप सुरू. मिळकत कर भरण्याच्या अनेक सुविधाही उपलब्ध. नवीन महिला आणि बाल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार. चक्क गरोदर महिलेत झोपवले फरशीवर. नागरिकांतून संतापाची लाट. बार्शी तालुक्यात 1 लाखाचा दारूसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचं अल्पशा आजारानं निधन. पत्रकार क्षेत्रातील हिरा हरपला. अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 37व्या वर्धापन दिनास मोठ्या उत्साहात प्रारंभ. भाविकांची अफाट गर्दी. मोटरसायकल चोरीचे 4 तर मोबाईल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. शहर गुन्हे शाखेची धडक कामगिरी. शिरापूर येथे नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 71 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया. नागरिकांनी दिले धन्यवाद. आणि साईबाबा विद्यामंदिर व समाधान प्रशाला येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याचं आयोजन उत्साहात संपन्न. 2024-25 या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिलाचं पालिकेकडून टप्प्याटप्प्याने वाटप सुरू. मिळकत कर भरण्याच्या अनेक सुविधा पालिकेकडून उपलब्ध. सोलापूर शहरात 2,59,272 मिळकती आहेत. या मिळकतदारांना 2024 आणि 25 या सालाची बिले ऑनलाईन तसंच SMS वर पाठवण्यात आली आहेत. गत महिन्यात महानगरपालिकेच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करण्यात आली आहेत. शिवाय बिले ऑनलाईन भरण्यासाठी QR कोड महानगरपालिकेनं दिला आहे. त्यामुळं मिळकतदार वेबसाईटवर बिले पाहून ऑनलाईन अथवा महापालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिर नजीकच्या कर संकलन केंद्रावर रोख वा चेकने बिल भरत आहेत. बिलाची हार्ड कॉपी मिळण्याची वाट न पाहता मिळकतदारांनी ऑनलाईन अथवा SMS वर आलेले बिले पाहून सवलतीच्या दरात बिले भरावीत असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. मिळकतदारांनी आपला कर भरून महापालिके प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी केलं आहे. नवीन महिला व बाल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार. चक्क गरोदर महिलेस झोपवले फरशीवर. नागरिकातून संतापाची लाट. सोलापूरच्या नवीन महिला हॉस्पिटलमध्ये गुरुनानक चौक येथे एका गरोदर महिलेने स्वतःला दाखल केलं असता तिला महिला हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा अजब पराक्रम इथल्या परिचारिकेने केला आहे. सदर गरोदर महिला ही सर्व कळेने पीडित असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तरी तिला योग्य व्यवस्था न करता फरशीवर झोपवण्यात आलं. ही सर्व घटना पाहून परिचारिकेला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी दट उत्तरपणे शहाणपणा करता का, तुम्हाला बघायचं आहे का काय करते मी, अशी उत्तरं दिली. तुम्हाला इथे आतमध्ये यायला अलाउडच नाहीये, समजलं का? हा तमाशा तुम्ही शहाणपणा करायचं नाही. मला काय करे मॅडम, हे काय करत नाही. तुमची सेवा करता तर तुम्ही अति शहाणपणा करायचं नाही. मी कोणाला काय करत नाही. माचारला आहे. इकडे नवीन सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या आमच्या घरच्यांना डिलिव्हरीसाठी आणलं होतं गुरुवारी 3 वाजता. दुपारी 3 वाजता आणलं की आणि 4 वाजता ॲडमिट करून घेतले. 4 ते सकाळी 6पर्यंत लई त्रास घेतले आणि बेडवर पण झोपवले, खाली झोपवले आणि लई त्रास दिले. त्यांनी रात्री पण बघितलं नाही, लक्ष दिले नाही, दुर्लक्ष केले आणि 4 डॉक्टर आहेत, सगळे झोपून टाकले त्यांनी. आम्ही 3-4 वेळा बोलवलं की येऊन अजून आम्हालाच बोलतात की शांतपण करू नका, एवढं सगळं व्हिडिओ काढायचे नाही, काय नाही आणि सगळं भाषा पण बरोबर नाही, सगळं कसं पण बोलते. आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी, नाहीतर अजून 5-6 तास थांबावून सांगते. आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही, आता ICUमध्ये ठेवले आणि तर सगळं पूर्ण दुर्लक्ष आहे. सदर घटना आणि याचा विचार करत असताना असं वाटलं की खरंच आपल्या मनात माणुसकीची भावना या सगळ्या गोष्टीत शिल्लक राहिली आहे का. एखाद्या रुग्णाशी कसं काय करू शकतो आपण. सदर घटनेची तक्रार करण्यास गेलं असता कोणीही कारवाई करण्यास पुढं आलं नाही, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैद्यकीय मदत कक्ष बसवराज रेवणसिद्ध कोळी यांनी टाकली आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
आमचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार जिगरदेव बाबा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा म्हणून काम करीत असतात. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की माचरला हा पेशंट गुरुवारी दुपारी 3 वाजता पेशंटला डिलेवरीसाठी घेऊन आलेला आहे. या डिलेवरीसाठी घेऊन आले तर त्यांच्या पेशंटला कोणीही लक्ष दिलेलं नाही. लक्ष दिलं नाही म्हणून ह्यांनीच सांगण्यासाठी गेलात तर ह्यांनाच सांगलं की तुम्ही शानपणा करू नका, तुम्हाला कोण आत एंट्री झाली आहे. पण पेशंटला एकटाच आत सोडलेले आहेत. पेशंटच्या जवळ कोणी नाही, कुठला डॉक्टर नाही, कुठला स्टाफ नाही. मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला ठेवता कसा आणि त्याला कळ आली, समजा कळमध्येच अचानक डिलिव्हरी झाली तर तुम्ही काय करता. आणि रातभर तसंच ठेवलेलं आहेत. रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे बाहेर झोपलेले आहेत. तर त्यासाठी ते आज सकाळी यांना माचरला यांचा कॉल आला. मी माचरला यांना विचारलं की ते पेशंटला असं करत आहेत. मी मॅडमला विचारलं तर आमच्याकडनं चूक झालेली आहे असं बोलायला नाही पाहिलं होतं. आम्ही दुर्लक्ष केलेले आहेत. तरी आमच्या इंगळे मॅडमला सांगून आम्ही योग्य ते त्यांच्यावर कारवाई करतात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एवढं सांगू इच्छितो की तुम्ही तर इंगळे मॅडमवर योग्य ते कारवाई नाही केलं तर आम्ही आंदोलनाला उतरू. बार्शी तालुक्यात 1 लाखाचा दारू साठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागानं शुक्रवारी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावात 2 ठिकाणी छापा टाकून 1,06,050 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त केला आहे. आरोपी विवेक महादेव घोळवे याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव तसंच जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंह, अंजली सरवदे आणि वाहनचालक रशीद शेख व संजय नवले या पथकानं पार पाडली आहे. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन. पत्रकार क्षेत्रातील हिरा हरपला. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचं वयाच्या 64व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं आहे. दिनांक 14 रोजी सकाळी 8 वाजता पत्रकार नगर येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव ठेवण्यात आला. सकाळी 8 नंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. मोदी विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार क्षेत्रातील सर्व मंडळी उपस्थित होती. अविनाश कुलकर्णी यांनी दैनिक केसरी, दैनिक संचार, दैनिक पुढारी, सोलापूर वृत्तदेशन यामध्ये अनेक वर्ष पत्रकारितेचे काम केलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नीता कुलकर्णी, मुलगी सुप्रिया कुलकर्णी, त्याचबरोबर मोठे बंधू, वहिनी असा परिवार आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 37व्या वर्धापन दिनास मोठ्या उत्साहात प्रारंभ. भाविकांची अफाट गर्दी. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्याशाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून शनिवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला खेळ, किस्से, गप्पा या साऱ्या कुटुंबांसाठी या कार्यक्रमानं 3रं पुष्प संपन्न झालं. या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन श्री राजेराय मठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरदराव फुटाणे जाधव, हिरकणे संस्थेच्या संस्थापक सौ अलकाताई भोसले, सचिवा अर्पिता राजे भोसले, सौ वैशाली लिंबितोटे, माजी नगराध्यक्ष अनिता खोबरे तसंच न्यासाचे क्रियाशील सदस्य सरोजिनी मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान श्रीची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. अभिनेते आदेश बांदेकर व कलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्याशाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. आता घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. अभिनंदन बॅग सेंटर मध्ये आता विविध प्रकारच्या स्कूल बॅग्स उपलब्ध. नवीन वर्ष आणि नवीन बॅग्स, भरपूर स्टॉक, भरपूर व्हरायटीज उपलब्ध. लेडीज पर्स असू देत किंवा वॅलेट, बेल्ट असू देत किंवा लॅपटॉप बॅग्स. नवी पेठ मधील एकमेव सुप्रसिद्ध नाव अभिनंदन बॅग सेंटर. फास्ट ट्रॅक, केप्रसी, सफारी,
वाईल्ड क्राफ्ट आणि अमेरिकन टुरिस्टर सारख्या विविध ब्रँड्स उपलब्ध. तर आजच भेट द्या अभिनंदन बॅग सेंटर, 14 जनता शॉपिंग सेंटर, रूपम रेमंड कलेक्शन समोर, नवी पेठ, सोलापूर. फोन 8888 75 37 96. मोटरसायकल चोरीचे 4 तर मोबाईल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई. गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकानं सोलापूर शहर परिसरात मोटरसायकल चोरीचे गुन्हेगार शोधत असताना त्यांना बातमीदाराबाबत माहिती मिळाली की शांतीनगर येथील इसम आसिफ शेख याच्याकडे 2 नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकली असून त्या चोरीच्या आहेत. त्याचप्रमाणे आसिफ अशफाक शेख याच्याकडं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी चोरीच्या मोटरसायकली काढून दिल्या. तसंच कृष्णा विलास जगदाळे वय वर्ष 34 राहणार डोणगाव याला देखील शिताफीनं पकडला असता त्यांनी देखील आपल्याकडील 2 चोरीचे मोबाईल काढून दिले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, त्याचप्रमाणे राजन माने, प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सुनील दोरगे तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. साईबाबा विद्या मंदिर व समाधान प्रशाला येथे आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन उत्साहात संपन्न. साईबाबा विद्या मंदिर व समाधान प्रशाला दहीटणे येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दैदिप्यमान नेत्रदीपक अशा कार्यक्रमातील आकर्षक वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी सजवलेली पालखी, दिंडी, पताका, बैलगाडी, मृदुंग, वीणा, टाळ, पखवाज यासह वारकरी पोशाखातील मुले भक्तिरसात तल्लीन झाल्यानं बालचमूनं परिसर दणाणून सोडला. दहीटणे गावात दिंडी काढून गोड प्रसादाचं वाटप करण्यात आलं. या सोहळ्यास राजकुमार हंचाटे, प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, सिद्धारूढ बेडनगूर, सूर्यकांत जतकर तसंच दहीटणे गावातील महिला भजनी मंडळ सदस्या, सर्व शिक्षक, पालक, नागरिक, संस्थेचे अध्यक्ष शौकत अली शेख, मुख्याध्यापक इरफान सर, पेरणे मॅडम, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरापूर येथील नेत्र तपासणी विभागास उत्स्फूर्त प्रतिसाद. 71 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया. नागरिकांनी दिले धन्यवाद. रुग्ण आरोग्याची काळजी घेतात पण डोळ्याची शक्यतो काळजी घेत नाहीत. डोळा हा माणसाचा महत्त्वाचा भाग आहे. डोळ्याने जर कमी दिसायला लागलं तर जीवन जगणं मुश्किल होतं. स्वावलंबी जीवन परावलंबी होतं. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत असताना डोळ्याचीही निगा राखणं गरजेचं आहे असं मत नेत्रचिकित्सक डॉक्टर शरद जाधव यांनी व्यक्त केली आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शिबिरात डॉक्टर जाधव हे बोलत होते. या शिबिरामध्ये 176 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 105 रुग्णांवर मोफत औषध उपचार करण्यात आले तर 71 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक कृष्णकांत चव्हाण यांनी यावेळी दिली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2024-25 या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिलांचं पालिकेकडून टप्प्याटप्प्यानं वाटप सुरू. मिळकत कर भरण्याच्या अनेक सुविधाही उपलब्ध. नवीन महिला आणि बाल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार. चक्क गरोदर महिलेत झोपवले फरशीवर. नागरिकांतून संतापाची लाट. बार्शी तालुक्यात 1 लाखाचा दारू साठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचं अल्पशा आजारानं निधन. पत्रकार क्षेत्रातील हिरा हरपला. अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 37व्या वर्धापन दिनास मोठ्या उत्साहात प्रारंभ. भाविकांची अफाट गर्दी. मोटरसायकल चोरीचे 4 तर मोबाईल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. शहर गुन्हे शाखेची धडक कामगिरी.
शिरापूर येथे नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 71 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया. नागरिकांनी दिले धन्यवाद. आणि साईबाबा विद्यामंदिर व समाधान प्रशाला येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याचं आयोजन उत्साहात संपन्न. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.